पवनचक्कीला अडथळा आणणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार असं वक्तव्य अतुल सावे यांनी केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी अधीक्षक सुद्धा या बैठकीमध्ये होते। खंडणी मागितली तर आता कारवाई होणार असल्याचं सुद्धा अतुल सावे यांनी म्हटलंय। कंत्राटदाराने त्रास दिल्याची तक्रार आली तर वीज घेणार नाही असं सुद्धा सावेंनी म्हटलंय। गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पवनचक्क्यांचा विषय गाजतोय। त्यातूनच संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। आता सरकार पवनचक्कीच्या संदर्भात काही कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे आणि आपल्यासोबत या विभागाचे मंत्री अतुल सावे आहेत। काय निर्णय घेतला आहे सरकारने आता या सगळ्या संदर्भामध्ये? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या आठवड्यात बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये सर्व कलेक्टर्स, सर्व पोलीस अधिकारी म्हणजे SP असतील, CP असतील, या सगळ्यांना ती ऑनलाईन बैठक होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी निदर्शनं दिलेत की जर कुठेही पवनचक्कीला ज्याला परवानगी घेतली आहे आणि जर कोणी त्याला अडथळा आणत असेल तर तो कोण आहे ह्याच्याकडे बघू नका, त्याच्यावर तत्काळ कारवाई करा असं त्यांनी त्या दिवशी त्या बैठकीत सांगितलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना देखील त्रास होतो, म्हणजे ज्या करार त्यांच्यात होता तो करार पाळला जात नाही, भाडेतत्वावर घेतल्या जातात तर तिथं भाडं त्यांना वेळेवर दिलं जात नाही। अशी कुठली तक्रार असेल तर त्यांनी आमच्याकडे द्यावी। जर असं आढळून आल्यास आम्ही ती जी पवनचक्कीच्या माध्यमातून जी ऊर्जा तयार करतात ती आम्ही सरकार म्हणून ती विकतच घेणार नाही। जर ते ज्या कराराप्रमाणे जर पैसे देत नसतील तर नक्कीच त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू। असं नाही की दोन्ही साईडने दोघांच्याही साईडचा हे घेऊन आम्ही निर्णय घेऊ। जर पवनचक्कीचे कॉन्ट्रॅक्टर शेतकऱ्यांना त्रास देत असतील तर त्यांची वीज खरेदी न करण्याचा निर्णय सुद्धा शासन घेत आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।